नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण MPSC CSAT यामधील आपण टॉप 15 टॉपिकची सीरीज स्टार्ट केलेली आहे। त्यामधील आपण टॉपिक क्रमांक 2 बघत आहोत, कॉम्बिनेशनवरचा हा भाग क्रमांक 2 असणार आहे। आणि या भागमध्ये आपण 2016 मध्ये जो राज्यसेवा यामध्ये आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता, या प्रश्न घेणार आपण सुरुवातीला आणि सोबत आणखी 3 एक्स्ट्रा प्रश्न घेणार आहोत, जेणेकरून तुमची या टॉपिकवरची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या ट्रिक तुम्हाला चांगल्या वाटत असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करण्यासाठी सुद्धा। प्रश्न पहिले समजून घेऊ। 2016 मध्ये राज्यसेवेमध्ये आलेला प्रश्न आहे। प्रश्न दिला होता, 6 पुरुष व 5 स्त्रिया या गटातून 5 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, ज्यात 3 पुरुष आणि 2 स्त्रिया असतील, अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। कशा पद्धतीने आपण प्रश्न सॉल्व करू त्याकडे थोडंसं लक्ष द्या। थोडंसं मुलांना शॉर्टकट ट्रिक तुम्हाला समजली तर तुम्ही हा क्वेश्चन बघितलं तर एकदम कमी वेळात सॉल्व करू शकता। मी तुम्हाला समजून सांगत आहे, त्यामुळे मी थोडंसं बोर्डवर डिस्क्रिप्टिव्ह लिहितो म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना समजून येणार। त्यामुळे एक पहिला प्रश्न समजून घ्या, मग बाकीचे प्रश्न तुम्हाला इझिली पाहिल्याबरोबर उत्तर येऊन जाणार। प्रश्न समजून घेऊ। प्रश्न दिलेला बघितलं तर आपल्याकडे म्हटलेलं आहे 6 पुरुष आणि 5 स्त्रिया, म्हणजे या गटातून म्हणजे यापैकी आपल्याला किती सदस्य कमिटी तयार करायची आहे तर बघितलं तर 5। पण या 5 सदस्य असताना त्यामध्ये आपल्याला कंडिशन दिलेली आहे की 3 पुरुष आणि 2 महिला असायला पाहिजे। म्हणजे बघा आपल्याकडं एकूण किती म्हटलेलं आहे, 6 पुरुष आहे आणि 5 स्त्री आहे। यापैकी आपल्याला 5 सदस्य कमिटी तयार करायची आहे, पण ते कमिटी तयार करत असताना 3 पुरुष आणि 2 महिला असणं गरजेचं आहे। ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवसान, ज्यावेळेस परमेंटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी यावरचे तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले, ज्यावेळेस क्वेश्चनमध्ये आणि आला असेल तर आणि म्हणजे काय असतो, गुणाकार, आणि त्याचबरोबर किंवा असेल तर किंवा म्हणजे काय असतो, प्लस। या 2 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा। आता आपण क्वेश्चन कसा सॉल्व करू त्याकडे लक्ष द्या। आपल्याकडे बघा एकूण पुरुष किती आहे, 6, आणि या 6 पैकी किती घेता, 3। त्याला कसं लिहायचं, 6C3, म्हणजे एकूण पुरुष किती होते, 6, त्याच्यापैकी किती घेतले आपण, 3। त्याचबरोबर आणि एकूण स्त्रिया किती आहे, 5, आणि या 5 पैकी किती घेता तर 2, लिहिलं बरोबर। आता याला सॉल्व कसं करू, हा बघा 6C3 आहे, म्हणजे या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात 6, 5, 4 आणि या सर्वांचा गुणाकार। त्याचबरोबर हा जो 3 आहे या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 3, 2, 1। त्यानंतर आणि म्हटलं तर काय घेतो, गुणाकार। त्याचबरोबर 5C2 आहे, तर मग या 5ला 2 वेळा उतरत्या क्रमात 5, 4 यांचा गुणाकार। त्याचबरोबर या 2ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात 2 आणि हा 1। पुन्हा समजून घेऊ। इथं बघा 6 पैकी 3 पुरुष घेत होतो, म्हणून या 6ला 3 वेळा उतरत्या क्रमात आणि या 3ला 1 पर्यंत उतरत्या क्रमात। त्याचबरोबर 5C2 आहे, तर मग या 5ला 2 वेळा उतरत्या क्रमात आणि 2ला 1 पर्यंत। आता आपण सॉल्व करू। हा 3 दुने 6 कॅन्सल, हा 1 आणि हा 2, तर 5 चोक 20 आणि हा 5 दुने 10, तर उत्तर असणार 200। म्हणजे किती वेळा आपण तयार करू शकतो तर आपलं उत्तर असणार बघितलं तर 200 वेळा। हा प्रश्न बघा राज्यसेवेमध्ये 2.5 मार्काचा प्रश्न आहे, पण तुम्हाला ट्रिक माहिती असेल तर तुम्ही एकदम कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व करू शकता। एक आणखी प्रश्न बघू म्हणजे तुमची पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार। क्वेश्चनकडे लक्ष द्या। क्वेश्चन दिलेला आहे, 5 पुरुष व 4 स्त्रिया या गटातून 3 सदस्यीय कमिटी तयार करायची आहे, ज्यात 2 पुरुष व 1 स्त्री असतील, तर अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल। म्हणजे एकूण आपल्याकडे बघितलं तर किती, 5 पुरुष आहे, त्याचबरोबर बघितलं तर किती, 4 स्त्रिया आहे। यापैकी आपल्याला किती सदस्य कमिटी तयार करायची आहे
तर 3 सदस्य कमिटी तयार करायची आहे. पण यामध्ये बघितलं तर 2 त्यांनी का म्हटलेलं आहे, पुरुष म्हटलेलं आहे आणि 1 का म्हटलेलं आहे, स्त्री म्हटलेलं आहे. मग पुरुष किती आहे एकूण आपल्याकडं 5 आहे. तर मग 5 पैकी किती घेणार आपण 2 आणि स्त्री किती आहे 4. तर 4 पैकी किती 1. तर सॉल्व कसं करू, 5 C2 आहे ते या 5ला 2 वेळा उतरत्या क्रमात 5 4, त्यानंतर 2ला 1 पर्यंत 2 1, त्यानंतर बघा 4 C1 आहे तर सरळ सरळला 4/1 लिहायचं. 4/1 म्हणजे हा 1 आणि हा किती 2, म्हणजे 5 गुणिला 2 गुणिला 4, 5 दुने 10 गुणिला 4 म्हणजे किती 40. तर उत्तर असणार आपलं 40. एकदम सिंपल मेथडने आपण हे क्वेश्चन इझिली सॉल्व करू शकतो. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. 4च्या 4ही पण प्रश्न बघितले तर वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न आहे. पुढे दिलेला प्रश्नाकडे लक्ष द्या. प्रश्न दिलेला आहे 4 डॉक्टर 3 टीचर 3 लॉयर या गटातून 3 सदस्य कमिटी तयार करायची आहे, ज्यात डॉक्टर नसतील अशा किती पद्धतीने ती कमिटी गठीत करता येईल. डॉक्टर नसतील म्हटलेलं आहे. आता हे बघितलं तर आपल्याला क्वेश्चन थोडेसे लॉजिकली क्वेश्चन आहे. या टाईपचे क्वेश्चन आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. ओके, थोडंसं लक्ष देऊ, नाही त्याच्यावरचा आपण एक सेपरेटली पार्ट घेऊ म्हणजे तुम्हाला पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार त्यावरचे. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.